आजचा तर फुल डे खाण्यात, फिरण्यात आणि शॉपिंग मध्येच निघून गेला। तर आज माझं एका हॉटेल सोबत कोलॅबोरेशन शूट होतं, त्यासाठी खादाड माणसं घेऊन जायची होती। त्याचमुळे मी माझ्या भावांना घेऊन गेली होती। इकडे ह्यांचं कोण काय काय खाणार ह्याचं डिस्कशन चालू होतं। तसं माझं आणि माझ्या भावाचं एकत्र कोलॅबोरेशन शूट होतं। आणि हे बघा, भाई इकडे फोटोसाठी अरेंजमेंट करत होता। तसे भाऊ किती भांडखोर असले तरी सपोर्टिव्ह असतात आणि माझे सर्वच भाऊ मला खूप सपोर्ट करतात। थोडं मस्का तर मारायला लागेल, कारण भाऊबीज जी आलीये। बाप रे, इतकं सारं आलं होतं की ते बघूनच पोट भरलं होतं। पण काही म्हणा, इथल्या जेवणाची चव तर खूप भारी होती। माझ्या तर सर्व भावांना जेवण तर आवडलं होतं, पण खाऊन खाऊन हालत बेकार झाली होती, कारण काय खाऊ आणि काय नाही असं झालं होतं। या खाण्याच्या गेम मध्ये तर मी आउट झाले, कारण माझं पोट तर पूर्ण भरून गेलं होतं। त्याचमुळे थोडं रिलॅक्स होण्यासाठी इकडे गेमिंग एरिया पण होता, तिथे जाऊन आम्ही फुल ऑन मस्ती केली होती। गेम तर कोणालाच खेळता येत नव्हता, पण फुल मज्जा आली होती। आता यानंतर पटापट घरी गेलो आणि आमच्या बाकीच्या मेंबर्सना गाडीमध्ये बसवलं, कारण आम्हाला जायचं होतं वानगावला। बोईसरला गेल्यावर पुन्हा एकदा भेट झाली निक सोबत। आता वानगावला जायचा शॉर्टकट निकला माहिती होता, म्हणून त्याच्या गाडीवर मी बसले आणि आमची कार आम्हाला फॉलो करत होती। फायनली पोहोचलो आणि तुम्हाला तर आधी समजलं असेल की आम्ही वानगावला का आलो होतो, कारण इथे फटाके जे स्वस्त आणि मस्त मिळतात। काय घ्यायचं आणि काय नाही हे भाई विचार करत होता, पण मी न विचार करता बास्केट भरत जात होती, कारण बिल तर आपण का भाई देगा। चला, फटाके तर घेऊन झाले आणि यावेळेस दिवाळीमध्ये काहीतरी एक्सपेरिमेंट करायचं आहे, त्यामुळे व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करून घ्या।